हे आपलं ऐश्वर्य आहे आणि हे समोर बसलेलं वैभव आहे आपलं शिवसेनेचं. बघा, हे व्यासपीठ एवढं मोठं जबरदस्त जोरदार आहे. या व्यासपीठासमोर जर तुमची एवढी मोठी संख्या नसती तर या व्यासपीठाची शोभा वाढली असती का? मग खरी शोभा तुम्ही आहात. तुम्ही आमचं शिवसेनेचं वैभव, हे ऐश्वर्य, हे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहे. आणि म्हणून शंभूराजनी मला सांगितलं की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, नगराध्यक्ष हे भरपूर निवडून आले. त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची. मला अभिमान आहे. पूर्वीच्या शिवसेनेचे किती जिल्हा परिषद सदस्य होते? 3 होते. आता 15 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून आले. 30 पंचायत समितीचे सदस्य आले, नगराध्यक्ष आले. नगरसेवक किती आहे? 39 नगरसेवक आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, मगाशी तुम्ही खंत व्यक्त केली, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी झाला असला तरी लोकांच्या मनातला जिल्हा परिषद अध्यक्ष आज शिवसेनेचाच आहे. माझ्यासाठी सातारा केवळ एक ठिकाण नाही आहे, ही स्वाभिमानाची भूमी आहे, पराक्रमाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेली, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. शाहू महाराजांच्या न्यायनिष्ठ परंपरेने घडवलेली ही भूमी आहे. या भूमीत स्वराज्याचे संस्कार घडलेले आहेत. ही भूमी पराक्रमाची, शूरांची, वीरांची आहे. आणि अशा भूमीत आपला जन्म झालाय. आपण किती भाग्यवान आहोत. मी आज तुमच्या समोर उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, तर मी सातारचा सुपुत्र आणि या भूमीचा भूमिपुत्र म्हणून बोलतो आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण साताऱ्यामध्ये तुम्ही इतिहास घडवलाय. आज साताऱ्यामध्ये पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आज आपण पाहिलं की सातारा बदलला. साताऱ्यात काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहण्याचा साताऱ्याने निर्णय घेतला आणि सातारचा कार्यकर्ता दिलेला शब्द पाळणारा असतो. हा तुमचा एकनाथ शिंदे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. मी कधी कधी म्हणतो मस्करीत, कमिटमेंट का दूसरा नाम एकनाथ शिंदे. एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. अरे राजकारणात, समाजकारणात शब्दाशिवाय काय हो? सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पद येतात, जातात, पुन्हा येतात. नाव गेलं की परत येत नाही. नाव गेलं की परत येत नाही. ते कमवायला खूप वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही. आणि म्हणून प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली, पैसा किती कमवला, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार जय. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. एक शेतकऱ्याचा मुलगा
एक सर्वसामान्य कुटुंबातला शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होतो, याच्या मागे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे, बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे, या महाराष्ट्रातल्या जनतेचे, आणि कष्ट, जिद्द, मेहनत, अनेक चढ उतार आले, अनेक दुःखाचे प्रसंग आले, अनेक संघर्ष आले. या संघर्षातून तुमच्या एकनाथ शिंदेनी वाटचाल केलेली आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा दुःखाचे डोंगर आले तेव्हा तेव्हा तुम्ही सारखे, तुमच्या सारखेच लोक पाठीशी उभे राहिले, आशीर्वाद दिले, धीर दिला, आधार दिला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाचा काळ मुख्यमंत्री पदाचा मी आमच्या अधिकाऱ्यांना एकदा मी सांगितलं, 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आपण घेतलेले निर्णय सगळे म्हणतात खूप घेतले, खूप घेतले, खूप घेतले. काय घेतले जरा मला एकदा दाखवा. 2 तासाच्या प्रवासामध्ये मी पाहिलं, तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 1, 2, 3 नाही, तब्बल 567 निर्णय घेतले. 567. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, 50% एसटी मध्ये सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री महोदय मोदीजी 6,000 रुपये वर्षाला देत होते, शेतकरी सन्मान योजनेत आणखी 6,000 आपल्या राज्य सरकारने टाकले. शेतकरी विमा योजना, त्याचबरोबर आम्ही शब्द दिला होता निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, ती देखील कर्जमाफीचा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेला अनेक विरोध झाला, अनेक लोक कोर्टात गेले, परंतु ज्यांनी खोडा घातला त्या माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं, हे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे निवडणुकीत येतील तेव्हा त्यांना काय दाखवायचं, खोडा घालणाऱ्यांना तो जोडा तुम्ही असा दाखवला. त्यांना 232 नंबरचा जोडा दाखवला. 232 आमदार महायुतीचे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आले नव्हते, ते आपण करून दाखवलं, चमत्कार घडवला. आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितोय, कोणी काही म्हणू दे, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ते केवायसी वगैरे काहीतरी असेल ते बघा, त्याच्यात कुणाचं काय अडचण असेल दूर करा. पात्र लाडकी बहीण वंचित राहता कामा नये. गरिबी मी पाहिली आहे, माझ्या आईची, माझ्या पत्नीची तगमग पाहिली आहे, डोळ्यातले अश्रू पाहिली आहेत, त्यांची काटकसर पाहिली आहे, महिना कसा भागवायचा याची भ्रांत पाहिली आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याची आठवण ठेवून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म त्याच्यातूनच झाला, आणि म्हणून मला आनंद समाधान आहे. एक आधार देण्याचा, माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य, स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार मिळवून दिला. आपल्या नावापुढं वडिलांच्या अगोदर आईचं नाव लावण्याचा निर्णय पण आपण घेतला. इतिहासात पहिल्यांदा झालंय. अनेक निर्णय घेतले, अनेक निर्णय घेतले, आणि याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. मुख्यमंत्री सहायता निधी माझ्या अगोदरच्या सरकारने किती दिले होते? अगोदरच्या सरकारने किती दिले होते मुख्यमंत्र्यांनी? मुख्यमंत्री सहायता निधी 2.5 वर्षात 4 कोटी. तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 460 कोटी दिले. हजारो लोकांचे प्राण वाचवले. अरे माझ्याकडे आल्याबरोबर पत्र घेऊन आला की मी लगेच सही करायचो. माझ्या एका सहीने
कुणाचा जीव वाचत असेल तर याच्यापेक्षा पुण्य कुठलं आहे? अजितदादा आज आपल्यात नाहीये, पण ठाण्याच्या एका सभेत मी होतो, देवेंद्रजी होते, मी होतो, माझे कार्यक्रम होता. अजितदादा म्हणाले, माझ्या इतक्या वर्षाच्या राजकीय इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण असेल तो एकनाथ शिंदे. याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. मी आपल्याला सांगतो, गर्दी असली गर्दी की आता सही कुठं करायची? गर्दीमध्ये काहीतरी खाली धरायला पाहिजे ना. अरे मी बोला कुठं करू सही? थांब की जरा कुठंतरी बाजूला जाऊन खाली काहीतरी धरायला. तो लगेच पाठमोरा होतो आणि माझ्या पाठीवर ठेवा आणि सही करा. जगाच्या इतिहासात पाठीवर सही करणारा देखील हा पहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. का नाही करायचं? का नाही द्यायचं? हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं. तुमचंच आहे रे बाबा, आपलंच आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला ठरवलं पाहिजे. 12:30 वाजता रात्री एक टीव्हीवर बातमी झळकली, एका मुलीने आत्महत्या केली. कशासाठी? इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% सरकार फी भरत होतं, 50% पालकाला भरायची होती. त्या मुलीला खात्री पटली, वडिलांकडे पैसे नाहीत, वडील माझ्या आत्महत्या करतील, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. एक मनाला वेदना देणारी घटना होती. त्या दिवशी मी संबंधित मंत्री आपले चंद्रकांत दादांना फोन केला. येत्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. 50% ची फी मी 100% सवलत देण्याचा निर्णय त्या काळात घेतला. सिंचनाच्या योजना पूर्वी झाल्या असतील 2-4, 225 सिंचनाचे सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. याचा देखील आनंद आहे, अभिमान आहे. ह्याला हिम्मत लागते, धाडस लागतं. 175 योजना मी मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी असताना बाकी आणखी त्याच्यामध्ये भर पडली. 225 योजनांना आम्ही मान्यता दिली. 225 लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम आपल्या सरकारने केलं. कुणासाठी सरकार? आपल्या राज्यात मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल, मग सरकार कुणासाठी आहे? सरकार हे आपण म्हणतो गोरगरीब सर्वसामान्यांसाठी आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतले, धाडसाने निर्णय घेतले. लाडकी बहीण योजनेला 45,000 कोटी रुपये वर्षाला खर्च. इतर लोक घाबरतात आकडा बघून, पण महाराष्ट्र मोठं राज्य, आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, माझ्या लाडक्या बहीण मातांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतला. अनेक महिला एकत्र येऊन बचत गट करून, सोसायट्या करून व्यवसाय करू लागले. छोटा व्यवसाय मोठा करू लागले. काहीतरी अशी उदाहरणं आहेत. दुर्गम भागात आपल्या तिकडं मागे एक ज्येष्ठ वयस्कर कुटुंब, त्यांना विचारलं आपल्या लोकांनी, काय करता, कसं भागतं तुमचं? भले काय, भात शेती, नाचणीची शेती आम्ही वाट्याने करतो अर्धलीन, आणि बाकी काय, बाकी कसा खर्च, चटणी मीठ मसाला तेल, हे काय शिंदे साहेबांनी 1,500 रुपये दिले त्याच्यातून आम्ही भागवतो. अशी लोक आहेत, अशी कुटुंब आहेत. मग का त्याला विरोध करायचा? का त्या योजनेला विरोध करायचा? आणि म्हणून अशा अनेक योजना आम्ही सुरू केल्या, अनेक योजना आम्ही केल्या.
आणि म्हणून मला साताऱ्याचा अभिमान आहे. खरं म्हणजे मगाशी मी म्हणालो, शुरांची वीरांची संतांची भूमी आहे महाराष्ट्र आपले, आणि शौर्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक, संत, समाज सुधारक या भूमीने दिले, ज्याने महाराष्ट्राच्या इतिहासात अनमोल काम केलं. आणि म्हणून इतिहास आणि विकास यांचा संगम असलेली साताऱ्याची भूमी आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून इथं एक विचारसरणी आहे, एक परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांसारखा द्रष्टा नेता या भूमीने दिलेला आहे. आणि म्हणून याच भूमीने आता शिवसेनेला भक्कम साथ देण्याचा निर्णय घेतलाय. म्हणून मी इथं आलोय तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला. याचा आनंद मला आहे. असेच कार्यकर्ते पाहिजेत, कार्यकर्ता जपला पाहिजे. हेच लोक आपल्याला निवडून देतात. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळं हेच लोक करतात. यांना विसरता कामा नये. यांना आपण त्यांच्या संकटामध्ये उभं राहण्याची आवश्यकता आहे. शंभूराज मगाशी म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता. अरे मी तर कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. कार्यकर्त्याच्या मागे उभं नाही राहायचं, काय करायचं? तुम लढो हम कपडा संभालते म्हणायचं. कार्यकर्त्याच्या पूर्ण ताकदीने उभा राहणारा हा एकनाथ शिंदे आहे. हे बाळासाहेबांनी, धर्मवीरांनी शिकवलेलं आहे. शाखा प्रमुख होतो तेव्हापासून हेच करत आलोय. त्यामुळे जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो, कार्यकर्त्यावर संकट येतं, कार्यकर्ता अपमानित होतो, त्यावेळेस माझ्यातला शिवसैनिक जागृत होतो. आणि मग कार्यकर्ता जागृत झाल्यानंतर आपल्याला माहित आहे, बाळासाहेबांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलंय, अन्यायाविरुद्ध पेटून उठायला शिकवलंय. अन्याय सहन करणं हा देखील गुन्हा आहे म्हणायचे ते. आणि म्हणून बाळासाहेबांची शिकवण आणि या साताऱ्याची भूमिका आहे. ह्यांनी लढायला शिकवलंय, झुंजायला शिकवलंय. चुकायचं नाही, वाकायचं नाही, थांबायचं नाही, लढायचं आहे, लढत राहायचं आहे. ही साताऱ्याची भूमी आहे, हे साताऱ्याचं शौर्य आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे तुमचा. मला याचा आनंद आहे की तुम्ही सर्वजण आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक इतिहास घडवला. इतिहास घडवला. जे काय झालं ते शंभूराजनी मगाशी सांगितलेला. मी तर जे काय केलं तेही आपण पाहिलेलं आहे. पण सातारा ही एक संस्कृती, परंपरा जपणारी भूमी आहे. इथं वाकडं तिकडं करून चालत नाही. जे काय झालं ते राजकारण खालच्या पातळीवरचं झालं, खालच्या दर्जावरचं झालं. हे साताऱ्यातली भूमी, साताऱ्यातली जनता सहन करणार नाही. हे साताऱ्याचं रक्त वेगळं आहे, साताऱ्याची मानसिकता वेगळी आहे, इथली संस्कृती वेगळी आहे. आणि म्हणून मी आज जास्त काय बोलत नाही. योग्य वेळी मी सगळं बोलेन, कारण मला आपल्याला माहित आहे हा एकनाथ शिंदे साताऱ्याचा सुपुत्र आहे. स्वभावाला रोकटोक आहे, हिशोबाला चोख आहे. आणि पहले तो मैं किसी को छेड़ता नहीं, लेकिन किसी ने छेड़ा तो मैं उसको छोड़ता नहीं. हा माझा स्वभाव आहे. मी कोणाच्या आडव्यात जात नाही, कधीच नाही. मी माझं काम करत असतो. मी कधी चुकीचं काम कधी डोक्यात विचारत आणत नाही. ह्याचं हे करा, त्याचं ते करा, अमकं करा, तमकं कधी नाही. मी पॉझिटिव्ह, प्रॅक्टिकल आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करत असतो. लोकांना काय द्यायचंय आपण, लोकांना काय मिळेल, जनतेला काय मिळेल हे पाहण्याचं काम केलंय.
तीच शिकवण शिवसैनिकांना पण आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण चांगलं काय करता येईल, सत्तेचा वापर लोकांच्या भल्यासाठी केला पाहिजे. सत्तेचा सदुपयोग करा. सत्ता येते, सत्ता जाते, परंतु जेव्हा सत्ता असते ती लोकांच्या भल्यासाठीच वापरली पाहिजे. सत्ता हे साधन नाही, सत्ता हे लोकांना मदत करणारा एक माध्यम आहे. आणि म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. आज लोकांच्या दारात शासन गेलो. दिघे साहेब, बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि म्हणून आम्ही लगेच झट, तुमचा पण काहीतरी आहे ना दरबार, पालकमंत्री कार्यालय आपल्या दारात घरी, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, असं आमचं काम आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की अतिशय चांगलं काम आहे. आणि शिवसेना, काही लोक म्हणायचे काय आहे ठाण्यापुरती मुंबईपुरती शिवसेना आहे. या निवडणुकांमध्ये चांदा ते बांधा शिवसेना वाढली, चांदा ते बांधा घराघरात शिवसेना गेली. याचा आनंद आहे. कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. उदयराव, तुमच्याकडे किती आले हो जिल्हा परिषद सदस्य? 46 जिल्हा परिषद सदस्यापैकी 41 जिल्हा परिषद सदस्य आले आपले शिवसेनेचे. रत्नागिरी, कोकण पादाक्रांत केलं. कोकणात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय. पश्चिम महाराष्ट्रात फडकतोय, उत्तर महाराष्ट्रात फडकतोय, मराठवाड्यात फडकतोय. साऱ्या महाराष्ट्रात शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे. आपण लोकसभा जिंकलो, विधानसभा जिंकलो, महापालिका जिंकलो, नगरपालिका जिंकलो, जिल्हा परिषद जिंकलो. शिवसेना 2 नंबरचा पक्ष महाराष्ट्रामध्ये स्थापित झाला. आता कुणाला सांगण्याची, विचारण्याची आवश्यकता आहे? असली शिवसेना कुठली, खरी शिवसेना कुठली? अरे नकली बोलून 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 नकला करून संपले. आणि आम्ही फील्डवर असतो, ऑन फील्ड असतो, ॲट होम नसतो. घरात बसून चालत नाही, लोकांमध्ये जावं लागतं. शेतकऱ्यांवर अतिवृष्टी आली, त्यावेळेस दसरा होता. मी सांगितलं सगळ्यांना, मराठवाडा विदर्भातल्या लोकांना, कार्यकर्त्यांना, दसऱ्याला मुंबईला येऊ नका. तुम्ही तुमच्या ठिकाणी लोकांचा दसरा चांगला कसा होईल ते करा. ही शिवसेना आहे. मी सांगितलं शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ लागले. ही शिवसेना, हे सरकार, हे महायुतीचं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की लोकांचा विश्वास आपल्याला जिंकला पाहिजे. लोकांच्या संकटात, दुःखात धावून केलं पाहिजे. आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथं शिवसेना. तुम्ही पाहिलं कोल्हापूरचा, सांगलीचा, महाडचा, रायगडचा पूर आला, महापूर आला. अगदी केरळ, उत्तराखंडमध्ये महापूर आला. इरशाळ वाडीची दरड कोसळली. हा तुमचा एकनाथ शिंदे वरती चढून गेला. उदय सामंत मला सांगत होते, साहेब आता आपलं सगळं झालंय, तर व्यवस्थित काम चालू आहे. मी यांना न सांगता मी एसपी आणि कलेक्टरच्या गाडीत बसून गेलो, इरशाळवाडीत पोहोचलो वरती. काय भयानक परिस्थिती होती. वादळ, वारा, धुकं, एकीकडे ढिगारा उपसताय, दुसरीकडे ज्या लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांना
काय सांगायचं, त्यांना खड्डे खोदणारी एक टीम होती, कारण वरून माणसाला खाली आणूच शकत नाही, तिथंच सगळं अंतिम विधी करायचा. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री खाली कसा बसू शकतो? मी गेलो, त्यांना धीर दिला, त्या नातेवाईकांना धीर दिला. आता झालंय, जे झालंय ते झालंय, ज्यांना वाचवता येईल त्यांना वाचवतोय, पण तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. जाऊन बघा, माहिती घ्या. शिडकोनी त्यांची घरं बांधून दिली आहेत, एक चांगली मोठी वसाहत आपण तयार केली. आज त्यांची मुलं बाळ तिथे राहत आहे, याचं समाधान आहे. एवढंच काय शंभूराज, तो आपल्या इथं पण MMRDAचा काही संबंध नव्हता. 9 गावामध्ये MMRDA मुंबईसाठी आहे. 553 घरं बांधली. तेव्हा तर मी मुख्यमंत्री नव्हतो, नगरविकास मंत्री होतो. मी MMRDAला सांगितलं, बोले MMRDA म्हणाले आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहे. अरे बोले, माणसं आहेत ना, ती माणसं आपली आहे, जीवाभावाची आहे. 553 घरं MMRDAने बांधली, त्याला 150 का किती 200 कोटी रुपये दिले. पुनर्वसन ताबडतोब झालं पाहिजे, यासाठी हे निर्णय घेतले. आणि म्हणून हे साताऱ्यामध्ये देखील तुम्ही बघितलं, आज मुंबईला गेलेली लोक पुन्हा परत यायला लागली आहेत. आमचा संकल्प एवढाच आहे, या साताऱ्याच्या भूमीतून नोकरी निमित्त बाहेर कुणाला जावं लागू नये. जे गेलेत ते पुन्हा आपल्याकडे आले पाहिजे, असा विकास आपल्याला करायचा. कधी विचार केला होता कोयना खोऱ्यामध्ये 3 पूल, ते पण सीलिंग सारखे, केबल स्टेड, विविंग गॅलरी वाले, कंप्लीट झालाय. आज कोकण ते पश्चिम महाराष्ट्र जोडणारा पूल आपण तयार केलाय, अनेक रस्ते तयार केले. आज विकासाची गंगा तिकडे आहे, आणतोय. मी उदय सामंत यांना धन्यवाद देईन. मी निवडणुकीत आलो होतो फलटणला, तेव्हा फोन केला, इकडे IT पार्क आणि फलटणला MIDC पाहिजे. काही लोकांना वाटलं नुसते फोन करून असंच आहे, निवडणुकीला मतं घ्यायची, पण असं नाही मी करत. त्यांनी दोन्ही कामं केली आणि त्याचा आता नारळ फुटणार आहे. हे काम आम्ही करतो. जे बोलतो ते करून दाखवतो. जे होणार आहे तेच बोलतो, जे नाही होणार ते आम्ही बोलत नाही. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. ओटावर एक, पोटात एक, ओटात एक, हे कधी केलं नाही. हे आयुष्यात आम्हाला जमलं नाही, म्हणून ते प्रेम मिळालंय. महाराष्ट्रात जिथं जिथं जातो, कातामगाशी कुठलं गाव होतं ते मंदिर, अंगापूर, फार अख्खा गाव खाली आला होता. परवा मी त्या छोट्या एका गावात गेलो कोकणामध्ये, भरत गोगावलेच्या इथं, तुकाराम काते मंदिराचं उद्घाटन. जिथे जिथे जातो तिथे ते तुमचं प्रेम मिळतंय, हे आशीर्वाद मिळतात. हे प्रेम कमवायला देखील नशीब लागतं आणि त्यासाठी त्याग लागतो. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन या ठिकाणी, की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये सामोरं गेलेला आहे. आणि ही निवडणूक आता या साताऱ्यामध्ये तुम्ही दाखवलंय शिवसेना काय. आणि म्हणून शिवसेना एक परिवार आहे, शिवसेना एक कुटुंब आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सगळे कार्यकर्ते आहोत. आपण जीवाभावाचे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, कार्यकर्त्यांना जपा. आपल्या पक्षात नाव आणि आडनावापेक्षा कुवतीला, कुवत, कॅपॅसिटी, त्या माणसाची पद, याला महत्व आहे. ज्याच्या मागे कार्यकर्ते, त्याला पद द्या. माझं तुझं करू नका असं नेहमी मी सांगत असतो. आणि म्हणून हे सर्व कार्यकर्ते जे आहेत, हे कार्यकर्तेच आपलं वैभव आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याचा सन्मान करणारा आपला पक्ष आहे.
राज्यसभेत तुम्हाला कधी वाटलं होतं सोलापूरची गरीब घरातली डॉक्टर ज्योती वाघमारे राज्यसभेत खासदार होईल कधी वाटलं होतं? पण शिवसेनेत झाली. उद्या तुमच्यापैकी कुणी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री होईल. हे केवळ आणि केवळ शिवसेनेतच घडू शकतं, कारण शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. असाच विजयी घोडदौड सुरू ठेवा. ज्यांनी प्रवेश केलाय त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही शिवसेना परिवारात आलेला आहात. तुम्ही आमचे सदस्य झालेला आहात. तुम्ही आमच्या कुटुंबाचा भाग झालेला आहात. तुमचं संकट ते आमचं संकट, तुमची अडचण ती आमची अडचण, हे लक्षात ठेवून काम करणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून लोक विश्वास ठेवतायत. म्हणून पक्ष मोठा होतोय, वाढत चाललाय, पुढे चाललाय. आणि असाच शिवसेना घरात SIRचं काम सुरू आहे. इकडे निवडणूक मतदार यादी, त्याच्यावर लक्ष द्या. मतदार यादी तुमची चुकली तर तुमची निवडणूक चुकली. म्हणून SIR जो सुरू आहे, मतदार यादीची पडताळणी चालू आहे, त्याच्यावर सगळ्यांनी लक्ष द्या. त्याच्यावर काम करा. सदस्य नोंदणी करा. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, हे अभियान सुरू करा. हे मला अपेक्षित आहे. तुमच्यातला कार्यकर्ता जोशपूर्ण, जल्लोषपूर्ण, अगदी जिद्दीने काम करणारा कार्यकर्ता मला अपेक्षित आहे. आणि त्यासाठी मी देखील तुमच्या सोबत आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पाठीशी खंबीरपणे हा एकनाथ शिंदे उभा आहे, एवढंच आपल्याला सांगतो. आणि सातारा जिल्ह्यामध्ये जी काही विकासाची कामं आहेत, जे केलंय ते पुढे न्या. आणि इथून पुढे विकासाला कधीही पैसे कमी पडू देणार नाही, हा शब्द माझा आहे. सगळ्यांना शुभेच्छा. जे निवडून आलेत त्यांनी चांगलं काम करा. तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे म्हणून दिलाय. त्या लोकांच्या विश्वासाला सार्थ ठरा. त्या विश्वासाला पात्र ठरा. त्यांच्या विश्वासाला तडा कधी जाऊ देऊ नका, हेच सांगणं माझं आहे. आणि म्हणून शिवसैनिक एक शिस्तबद्ध काम करणारा शिवसैनिक आहे. आणि म्हणून शिस्तीने काम करा. कुठलाही गालबोट पक्षाला लागेल असं कुठलंही काम आपल्या हातून होता कामा नये, ही अपेक्षा व्यक्त करतो. बाकी तुम्हाला जी मदत लागेल, जे जे सहकार्य लागेल, हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, ही ग्वाही देतो. आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.